पूर्णतः बदलली आहे। होय, विधानसभेमध्ये कोणी वेडवाकडं बोललंच तर अशा शब्दात निलेश राणे थेट धमकी देत आहेत। त्याला जागेवरच धडा शिकवू असं निलेश राणेंनी म्हटलंय। कोकण हा कधीच ठाकरेंचा नव्हता, उरली सुटलेली शिवसेना आम्ही पाठवून दिली असंही निलेश राणेंनी म्हटलंय। त्यामुळे आमदार होताच निलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। थेट धमकी वजा इशाराच ते देत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी अधिवेशनामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये विधानसभा गाजणार आणि त्यावर आरोप प्रत्यारोप होणार हे स्पष्ट आहे। मला वाटतं 24 तासच झाले अजून ते युज टू होतोय मी आमदार म्हणजे काय आणि सगळी सुरुवात आहे। 10 वर्षानंतर इथल्या पदावर आलो आहे आणि आता आनंद आहे। आता काम करून दाखवायचं आहे। काय मिरवण्यासाठी हे काय पद नसतं। विधिमंडळ महाराष्ट्राचं आहे, त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून मला वाटतं जेव्हा जर मी माझ्या मतदारसंघासाठी महाराष्ट्रासाठी काय न्याय करू शकेन तर मला ह्या पदाचा जास्त समाधान वाटेल की आपण काहीतरी करू शकतो। साहेब, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोघं भाऊ एकाच सभागृहात असणारे, एका बाकावर बसणार आहेत। ठाकरेंना काम फुटल? आता तो फुटेल का नाही हे त्यांना विचारा किंवा त्यांना बघून आपल्याला कळेल फुटणार की नाही। पण जर कोण वेगळं किंवा वेडं वाकडं काही वागेल तर जागेवरच बंदोबस्त करणार